मी कोणत्याही कंत्राटदारांकडून कमिशन घेत नाही. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करेल आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकेल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. वाडी येथील 4 पदरी उड्डाणपुलाचे आणि व्हरायटी चौक ते भोले पेट्रोल पंप चौक व विद्यापीठ चौक ते वाळी नाका चौक दरम्यान 4.89 किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण गडकरी यांनी शनिवारी केले. याप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, आजकाल माझा बराच वेळ अधिकारी कंत्राटदारांच्या मागे लागण्यात जातो. मला अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करायचे आहे आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकायचे आहे. मी कोणत्याही कंत्राटदाराकडून कमिशन घेत नाही. मी नेहमी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर टीका करीत असतो. तरी या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ENT कंपनीचा अभियंत्याचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करणार आहे. त्यांनी दोष काढायला जागा ठेवली नाही. उड्डाणपूल उत्तम दर्जाचा झाला आहे. 2 ते 3 मिनिटात शहरात जाता येणार आहे. रविनगरचा उड्डाणपूल झाल्यावर थेट वैरायटी चौकात पोहोचता येणार आहे. शहरातून बाहेर निघण्यासाठी फार तर 15 मिनिटे लागतील, असेही गडकरी म्हणाले. वाडीपासून अमरावतीपर्यंत 6 पदरी सिमेंट रस्ता तयार करण्यात येईल. या रस्त्यांचा DPR बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्यास मंजुरी देणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. दरम्यान शनिवारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडीपर्यंत 2.3 किलोमीटरच्या 4 पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत 246 कोटी रुपये आहे.